विद्यार्थिनींसमोर अश्लील रील्स करून आज पोलीस प्रशासनाकडून चोप। याबाबत वृत्त असे की समाज माध्यमांवर एक रील व्हायरल होत होता। या संदर्भात ओबीसी मोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले होते। संबंधित अश्लील चाळे करून नाचून मुलींना अश्लील हरकती करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पोलीस प्रशासनास कळविले। संबंधित याबाबत दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंनी स्वतः दखल घेत लागलीच पोलीस पथकास कारवाईचे आदेश दिले। पोलीस पथकाने देखील संबंधित मुलास अटक करून ज्या ठिकाणी त्याने असे कृत्य केले त्याच ठिकाणी घेऊन त्यास पोलीस प्रशासनाच्या वतीने त्याची धिंड काढून मुलीची माफी मागण्यास भाग पाडले सांगितले। यापुढे अशा प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही यावर वचक बसण्यासाठी सदर मुलाची या ठिकाणी धिंड काढण्यात आली। यावेळेस पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात आली। तर यावेळेस एलसीबी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोटेकर व पोलीस पथक या ठिकाणी उपस्थित होते। आज सकाळीच एक रील व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये एक मुलगा काही मुलींच्या समोर येऊन मुद्दामून डान्स करत आहे, त्यांना काहीतरी प्रोवोक करायचा प्रयत्न करत आहेत आणि त्या मुली स्वतःहून तिकडनं निघून जात आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही लगेच टीम्स लावून त्या सदर मुलावर कारवाई केलेली आहे आणि त्या मुलाला देखील ताब्यात घेतलेलं आहे, त्याला समज देखील देण्यात आलेली आहे आणि याचप्रमाणे त्याने देखील एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे स्वतःहून की मी या प्रकारे कोणतेही असे रील्स वगैरे व्हायरल करणार नाहीत। एस टी स्टँडवर मी स्वतः तिकडे व्हिजिट केलेली होती। कॉलेजेसमध्ये देखील आपण महिला पथक अलर्ट केलेला आहे, त्यांच्या देखील व्हिजिट्स वाढवत आहेत। एस टी स्टँडवर देखील आपण मोठ्या प्रमाणात महिलांचं प्रबोधन करत आहोत, यानुसार कारवाई करण्यात येत आहे। प्राइम ऑफिशियली हा जो मुख्य आहे हा नाचणारा आणि हे करणारा त्यालाच आपण ताब्यात घेतलेला आहे। तो कोणाबरोबर आला वगैरे त्याचं इन्व्हॉल्वमेंट असं फार काही नसावं, परंतु हाच मुख्य आहे आणि हा नेहमी तिथे असे रील्स करतो अशी एक न्यूज आहे। त्यानुसार ठराविक आरोपीवरच आपण सध्या कारवाई केलेली आहे, परंतु एक आव्हान याच्यातर्फे आहे की कोणी या प्रकारचे रील्स करू नये, महिलांना असे छेडछाडप्रमाणे आपल्या शहराचं नाव देखील बदनाम करू नये असं आवाहन करण्यात येत आहे आणि जर नसेल आपण हा करत तर आम्ही कठोर कारवाई 100% करणार।